हॅलो ट्रेडर्स, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल आणि नवीन असाल ट्रेडिंगमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कामी येईल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देणार आहे की कुठला प्लॅटफॉर्म तुम्ही वापरावा ट्रेडिंगसाठी आणि किती पैसे डिप्लॉय करावे। आज संडे आहे तर आज तुम्हाला एखादा लाईव्ह ट्रेड घेऊन दाखवता येणार नाही, पण थोडंसं यूजर इंटरफेस मी दाखवते या प्लॅटफॉर्मचं। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये अकाउंट खोलायचा, जसं आता एंजल वन आहे, झेरोदा आहे, तुम्ही धन पण ऐकलं असेल आणि शून्य आहे। तर नवीन जो ट्रेडर असतो त्याला असं वाटतं की आपल्याला ब्रोकरला जास्त पैसे नाही द्यावे, असा कुठला प्लॅटफॉर्म आपण बघूया जिथे आपल्याला ब्रोकरला पैसे द्यावे नाही लागणार। आणि मग काय होतं, जो प्लॅटफॉर्म आपण ज्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण अकाउंट खोलतो जिथे ब्रोकरला कमी पैसे द्यावे लागतात, तिथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जे मोठे मोठे ट्रेडर्स असतात ते त्या अकाउंटमध्ये ट्रेडिंग का करत नाही। यासाठी करत नाही कारण त्यांचं त्याच्यात नुकसान होऊ शकतं। तर नुकसान कसं होणार की जो यूजर इंटरफेस, जो प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतो तो खूप स्लो असतो। कधीकधी आपल्या ऑर्डर्स बरोबर एक्झिक्यूट होत नाही, कधीकधी आपल्या पेंडिंग ऑर्डर्स पण ट्रिगर होत नाही, कधीकधी आपला स्टॉप लॉस त्याची जर रेंज बरोबर नसली तर तो पण स्किप होऊन जातो। तर याच्यामध्ये नुकसान होऊ शकतात। म्हणून जे मोठे मोठे ट्रेडर्स असतात ते शून्य अकाउंटमध्ये ट्रेडिंग करत नाही, कारण ते मल्टिपल क्वांटिटीजने ट्रेड करतात। पण तुम्ही जर कमी कॅपिटलने, आता तुमच्याकडे सुरुवातीला 4,000 कॅपिटल असेल तर तुम्हाला 3 किंवा 4,000 कॅपिटलने ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही शून्य अकाउंटमध्ये ट्रेडिंग करा। तर हा जो अकाउंट आहे हा शून्य अकाउंट आहे। हा मी जवळपास 3 वर्षाआधी खोलला होता, जेव्हा मला ट्रेडिंग नवीन शिकायची खूप इच्छा झाली होती। तर इथे तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगते, तुम्ही शून्यमध्ये अकाउंट तर खोलाच, त्याबरोबर तुम्ही धनमध्ये अकाउंट खोला। आता मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही धनमध्ये ट्रेडिंग करा, धनमध्ये तुम्ही अकाउंट खोला, यासाठी की जे चार्ट्स असतात ते तुम्ही धनमध्ये बघा, चार्ट्स तुम्ही धनमध्ये बघा आणि ट्रेडिंग तुम्ही शून्यमध्ये करा। कारण इथे कसं आहे की आता फॉर एक्झाम्पल हे आहे यूजर इंटरफेस, याच्या खाली तुम्ही बघता वॉच लिस्ट, ॲनालिटिक्स, डॅशबोर्ड आणि पोर्टफोलिओ या गोष्टी आहेत। तर जर तुम्ही पोर्टफोलिओवर क्लिक करता, ठीक आहे, इथे जर तुम्ही कुठला ट्रेड घेतला असेल तो दिसतोय। जर कुठला ट्रेड घेतला नसेल आणि तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्हाला या खालच्या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, वॉच लिस्ट, आणि मग इथे तुम्हाला कुठल्या पण शेअरचं नाव लिहायचं आहे। आता सपोज मी हा घेतला रिलायन्स BSE, ठीक आहे। याच्यात NSE बघूया आपण, ठीक आहे, NSE मध्येच आपण नॉर्मली ट्रेड घेतो। तर हा रिलायन्सचा आपण ट्रेड घेतलेला आहे, म्हणजे शेअर घेतलेला आहे। आणि जर आपल्याला बँक निफ्टीचा घ्यायचा असेल तर तिथे बँक निफ्टी टाईप करा, निफ्टीचा घ्यायचा असेल निफ्टीचा टाईप करा। तर आता इथे काय असतं, इथे आपल्याला एक तिसरा ऑप्शन म्हणतो ऑप्शन चेन, ठीक आहे। तर या ऑप्शन चेनमध्ये आपल्याला काय मिळतात, स्ट्राईक प्राइजेस मिळतात। तर जे रिबन आपल्याला दिसत आहे ते असतं स्पॉट प्राईस, जे मार्केटचं करंट प्राईज आहे त्याच्या जर जवळचा तुम्ही स्ट्राईक प्राईस उचलला, जसं आता 1510 जो आहे स्ट्राईक प्राईस, तो तुम्हाला महागात पडेल कारण तो स्पॉट प्राईसच्या जवळ असतो। तर तुमचा जो कॅपिटल आहे त्याच्यानुसार तुम्ही प्राईस घ्या। तर तुम्ही बघा कुठला स्ट्राईक प्राईस तुमच्या कॅपिटलमध्ये येऊ शकतो, ठीक आहे। तर फॉर एक्झाम्पल आता सपोज हा आहे स्ट्राईक प्राईस, मी इथे क्लिक केलं आणि इथे सपोज मला बाय करायचं असलं तर बायवर क्लिक करा। आता इथे दाखवतात मार्जिन आणि इथे दाखवतात अवेलेबल बॅलन्स। तर जर आपलं बॅलन्स व्यवस्थित असेल तर हे ग्रीनमध्ये येतं,
जर बॅलेन्स कमी असलं तर हे रेडमध्ये येतं आणि दाखवतं की किती शॉर्टफॉल आहे. आता शॉर्टफॉल नाही आहे म्हणून हे ग्रीनमध्ये दाखवतं आहे. तर आता मला सपोज 500 क्वांटिट्या घ्यायचे आहे, तर मला एवढे पैसे लागणार आहे. मला जर इथे मला माहीत नाही 100 येऊ शकतात का, 100 घ्यायचे असल्या तर मी क्वांटिटी 100 करू शकते. जेवढ्या पण तुम्हाला घ्यायचे आहे तेवढ्या तुम्ही क्वांटिटी सायझिंग चेंजेस करू शकता. आता इथे नॉर्मलच ठेवा, MIS ठेवू नका. MIS म्हणजे डे ट्रेडिंगचं आहे, नॉर्मलच ठेवा. कारण मार्केट काय असतं की 3:15ला सर्व पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकतं आणि मग काय होतं की ते ॲडिशनल चार्जेस घेतात स्क्वेअर ऑफ करायचे. तर हे नॉर्मलच ठेवा, 3:30च्या आत ट्रेड एक्झिट करून टाका. ठीक आहे. आता इथे काय आहे, हे एक ऑप्शन आहे लिमिट. हे लिमिट ऑप्शन आहे, याला कधी वापरायचं. आता 15.60 हा आपला आत्ताचा प्राईज आहे. ठीक आहे. तर मला हा 12ला घ्यायचा आहे. जेव्हा मार्केट प्राईस 12 होईल तर मी इथे 12 टाईप करील, जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी टाईप करील आणि बाय करील. बाय केल्यावर काय होईल, ही ऑर्डर पेंडिंगमध्ये जाते. जसं ते माझ्या प्राईजवर येईल तेव्हा ऑर्डर एक्झिक्यूट होईल. पण मला आत्ताच्या आत्ता ट्रेड घ्यायचा आहे, मला कुठल्या प्राईससाठी वेट नाही करायचं आहे. तर मग मी काय करेल, इथे खाली मार्केटचं ऑप्शन आहे, ते क्लिक केल्यावर हे प्राईस ऑप्शन 0 होऊन जातं. कारण मार्केटचं प्राईस जेवढं असलं त्याच्यावर तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होऊन जातो. ठीक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होतो तेव्हा तुम्ही त्या पोझिशनवर क्लिक करा तर तुम्हाला हे युजर इंटरफेस दिसतं. इथे स्टॉप लॉस आहे. तर स्टॉप लॉस काय असतं, आता सपोज मार्केट 15.60ला आहे. जर मार्केट 3 पॉईंट खाली पडलं तर माझं लॉस होईल, 4-5 पॉईंट खाली पडलं तर माझा लॉस होईल. तर तुम्ही मार्केटमध्ये किती लॉस देऊ शकता. तर फॉर एक्झाम्पल व्हॉट आय विल डू हिअर इज, इथे तुम्हाला टाईप करायचं आहे ट्रिगर प्राईस. थोडंसं रेंज ठेवा दोन्ही याच्यामध्ये. ठीक आहे. तर ट्रिगर प्राईस, तर या ट्रिगर प्राईसला जर मार्केट आलं तर तुमची ऑर्डर काय इमिजिएटली एक्झिक्यूट होऊन जाईल, सेल होऊन जाईल. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. तुम्हाला जर टार्गेट लावायचं असेल तर डायरेक्ट काय करायचं, आता मार्केट 15ला आहे, इथे 20 टाईप करायचं. जसं 20ला आलं आणि जसं 20ला आलं तसं तुमचं काय होईल, ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल. इथे खाली सेल ऑप्शन येतं जर आपण लाईव्ह ट्रेड करत आहोत. तर आता सेल ऑप्शन नाही आहे कारण आपण कुठला ट्रेड घेतला नाही. तर हे आहे एक्झिटचं. एक्झिट करायचं असलं तर तुम्हाला जर लिमिट लावायची असली, ज्या प्राईजवर विकायचं ती प्राईज टाका आणि क्लिक ऑन सेल करा. जर तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड काढायचा असला, सपोज हा ट्रेड घेतला आहे, याला काढायचं आहे, तर मार्केट सिलेक्ट करा आणि क्वांटिटी किती टाकायची ती करा आणि खाली हे बटन रेड येईल, सेल करा. तर एवढंच आपल्याला मेन आलं पाहिजे. ठीक आहे. आणि चार्ट बघायचा असला तर इथे चार्टवर क्लिक करा. इथे तुम्हाला चार्ट दिसतोय. ठीक आहे. आता चार्टच्या वर तुम्हाला बरंच काही दिसतं आहे. ह्या कॅन्डलिस्टिक पॅटर्न्स आहेत. ठीक आहे. तुम्हाला इथे हे जे टूल किट दिलेलं आहे, इथे तुम्ही ट्रेंड लाईन, ॲरो हे सगळं वापरू शकता. ठीक आहे. तर नॉर्मली मी काय वापरते, ट्रेंड लाईन वापरते आणि हॉरिझॉन्टल लाईन वापरते, रे वापरते, वर्टिकल लाईन वापरते. तर हे जे मेन ते मी वापरते. कधी कधी मी ब्रश वापरते, जर मला काही व्हिडिओमध्ये काही दाखवायचं असलं तर ते मी ब्रश वापरलेलं आहे. ठीक आहे. कधी हायलायटर वापरायचं असलं तर ते थोडंसं असं असतं. ठीक आहे. तर हे सगळं आपण या टूलबॉक्सनी वापरू शकतो. मग आता इथे स्केल दिलेली आहे तसं, तर इथे आपण बघू शकतो की आपल्याला किती स्टॉप लॉस द्यायचा आहे. तर ह्या स्केलने आपण मेजर करू शकतो कॅन्डलचे पॉईंट्स. ठीक आहे. तर या प्रकारे बरेच टूल्स आपल्याला इथे दिलेले आहे. डिलीट बटन केल्या तर आपल्या ज्या ड्रॉइंग्स आहेत त्या डिलीट होऊन जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला
आता हे मी स्केल वापरत आहे. हे जे ऑप्शन आहे ते इथे आपल्याला दिसतं की मार्केटने या कॅन्डलमध्ये किती पॉईंट्स दिले, पॉईंट्स वर दिसतात तुम्हाला. तर या स्केलचा वापर आपण ॲनालिसिस करण्यासाठी करू शकतो. ठीक आहे. तर ही झाली चार्ट स्टडी. इथे जे आहे 5 मिनटाचा चार्ट आहे. तुम्हाला जर 1 मिनटाचा लावला असेल 1 मिनटाचा लावा. तर या प्रकारे चार्ट्स आहे. तर एवढंच आहे याच्यामध्ये काय आहे की आपल्याला ऑर्डर्स घेता आले पाहिजे आणि स्टॉप लॉस लावता आला पाहिजे आणि पैसे ॲड करायचे तर इथं तुम्ही पैसे ॲड करा. विड्रॉ करायचे असेल तर विड्रॉ करा. आता मी नॉर्मली काय करत आहे, मी धन या अकाउंटमध्ये चार्ट बघते आणि शून्यमध्ये मी ट्रेड घेते. आणि शून्यमध्ये ट्रेड घेतल्यावर मी काय करते की मी पोझिशनल ट्रेडिंग करते. पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे असं असतं की त्याच्यात आपण क्विकली प्रॉफिट बुक नाही करत. तर मी अशी ट्रेडिंग करते स्विंग ट्रेडिंग. जसं आता स्विंगच्या टॉपमध्ये मार्केट आहे तर मी टॉपमध्ये बाय करील पी साईडचा ट्रेड आणि स्विंगला मार्केट जोपर्यंत कंप्लीट करत नाही तोपर्यंत मी तो ट्रेड होल्ड करेल. तर मी मोस्टली स्विंग ट्रेडिंग करते आणि माझा दिवसाचा जो टार्गेट असतो तो आधी माझा 500 रुपये असायचा, कारण मी 2000 रुपये डिप्लॉय करायची. पण आता मी 4000 डिप्लॉय करते. तर माझा दिवसाचा टार्गेट 1 ते 2000 असतो. ठीक आहे. तर रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो नॉर्मली मला 10% वरच मिळून जातो. 3 दिवसाआधी मला जवळपास 10,000 मिळाले. 4000 लावले होते, 10,000 मिळाले. 200% रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला. आणि त्याच्या आधी माझा थोडा कमी प्रॉफिट झाला होता. तर मी पण प्रॉफिटमध्येच मी काढला. आणि मग जे बाकीचे ट्रेंडिंग दिवस आहेत त्यामध्ये 5,000 4,000 असे प्रॉफिट्स मी याच्यात काढलेले आहे. आधी हे प्रॉफिट्स बनत नव्हते, कारण आधी आपण मार्केट शिकतो आणि मी काय करायची 9 पॉईंटचा किंवा 10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायची निफ्टीमध्ये आणि तेवढे पॉईंट्स तर माझे चालले जायचे आणि त्याप्रकारे माझे मल्टिपल स्टॉप लॉस हिट व्हायचे. आणि जो पण टार्गेट कॅपिटल मी लावला आहे, सपोज मी 2000 लावले आहे तर स्टॉप लॉस माझं 50% घेऊन जायचं आणि मग 50%च कॅपिटल उरायचा. तर त्या कॅपिटलमध्ये परत मला चांगली स्ट्राईक प्राईस घेता येत नव्हती आणि तो पण ट्रेड माझा चुकीचा झाला तर माझं पूर्ण अकाउंट खाली व्हायचं. तर मी आता असं करत नाही आहे. मी ट्रेड तेव्हाच घेते जेव्हा मला चार्टवर एक चांगला सेटअप दिसतो. त्या सेटअपनुसार मी लंबे पॉईंट्स घेते, कारण जेव्हा आपण कमी कॅपिटल वापरतो तेव्हा पॉईंट्स आपल्याला जास्त मिळाले पाहिजे. तर मी लंबे पॉईंट्स घेते आणि गोल हाच असतो की दिवस ग्रीनमध्ये काढायचा आहे, प्रॉफिटमध्ये काढायचं आहे. आता इथे पर ऑर्डरला 5 रुपये डिडक्शन होतात आणि एक्सचेंज चार्जेस वेगळे असतात. तरी पण कम्पॅरेटिव्हली धन किंवा झेरोदा यापेक्षा शून्य अकाउंटमध्ये तुमचा कमीत कमी पैसा ब्रोकरला जातो. फक्त यामध्ये तुम्हाला चार्ट जो आहे तो तुम्ही दुसऱ्या अकाउंटमध्ये बघा, नाही तर ट्रेडिंग व्ह्यूमध्ये बघा आणि ट्रेड याच्यामध्ये घ्या. तुम्हाला याच्यात पण चार्ट बघायचा आहे तर तुम्ही बघू शकता, पण थोडंसं टॉगल करावं लागेल स्क्रीन. तर आणि शून्य अकाउंट जो आहे तो कधी स्लो होऊन जातो मोबाईलवर. तर तुम्ही तुमच्याकडे लॅपटॉप असला तर वेबसाईटवर तुम्ही शून्य अकाउंटनी लॉग इन करा. तिथे तुम्हाला थोडं सोपं जाईल. आणि तुमचे काही प्रश्न असेल रिगार्डिंग ट्रेडिंग तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा. जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट लिहा. तर असे कमेंट लिहा ज्यामुळे तुम्हाला काही शिकता येईल आणि मला काही तुम्हाला अजून नॉलेज देता येईल. कारण काही लोक असं लिहितात गुड व्हिडिओ, काही लोक लिखतात बॅड व्हिडिओ. तर आता गुड व्हिडिओ काय आहे आणि बॅड व्हिडिओ काय आहे हे याच्यावर तुम्ही एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला काही गोष्टी अजून पाहिजे असल्या व्हिडिओमध्ये तर त्या मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणता येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि भेटूया पुढच्या ट्रेडमध्ये. मंडेला आपण भेटूया. मंडेला मी 2 अकाउंटमध्ये ट्रेड करते. एक शून्य आहे आणि दुसरं धन आहे. धनमध्ये मी करीबन 1 लाख कॅपिटलनी ट्रेडिंग करते आणि 10% माझा टार्गेट असतो. यामध्ये पण माझा 10% असतो, पण मार्केट 10पेक्षा जास्तच बरेच वेळा आपल्याला
देतं, पण आपल्याला पैसा काढता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.